दादा आता ही जी लालबागच्या राजाची मूर्ती आहे ती जर आपल्याला हवी असेल तर ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. येस, तर आपण यावर्षी मूर्ती पण देतो. लालबाग राजा म्हणजे काय कोणाला मूर्ती फक्त हवी असेल हा. तर मूर्ती सुद्धा भेटेल किंवा पूर्ण असा जो सेट आहे हुबहू तो सुद्धा भेटेल. ओके, ज्वेलरी म्हणजे आणि विथ मूर्ती. ज्वेलरी. पण आपल्याकडे स्टार्टिंग रेंज कुठून होते? तो स्टार्टिंग आपल्याकडे 20 रुपयापासून सुरू आहे. ओके तुला हे नवीन पॅटर्न आहे, हे एडी स्टोन बॉल मध्ये आहे. ओके म्हणजे हे तुम्ही ही बाई दरवर्षी यूज करू शकता. ओके म्हणजे राजाचा हार आहे गणेश. येस हां सेम. आपल्याकडे टोटल 1 2 3 4 साईजेस आहेत. शस्त्रांमध्ये कशी काय असेल रेंज? स्वस्तामध्ये आपल्याकडे 50 रुपयापासून सुरू आहे. पेशवा युनिक आणि जम्बो आयटम. हा सोनपट्टा हा मिनिमम 20 फूट 16 फूट अशा मूर्त्यांना लावतो. जे मुकुडा लावतात जशी आपला हा तुरा असतो वन साईडला. ओके ओके तरी याच्यामध्ये खूप साईजेस असतात. बघायला हे आता थांबत नाही. हे तुम्हाला पाहिजे एवढे 20 फूट 12 फूट जसं साईजेस आहे ना त्याच्यामध्ये बनत जाणार ड्रॉइंगमध्ये. हां ह्याची डिझाईन वेगळी आहे ना? हां याच्यामध्ये रिमूव्हेबल. ओके वा मस्त. निघू शकतो म्हणजे हे लावा नाही लावा तर करू शकतो. ओके ह्याच्याबद्दल एखादी आहे तर खूप कस्टमरची रिक्वायरमेंट होती. हां तसं तुम्ही दरवर्षी आम्ही नक्षी काममध्ये देतो. ओके आम्ही यावेळी हँडवर्कमध्ये पण आणणार विठ्ठल रखू फुटापर्यंत. त्याच्यामध्ये जो साईजेस आहे वेगवेगळे आणि आशीर्वाद हात सुद्धा पण आहे. स्पेशली मंडळवाल्यांसाठी हे बेस्ट आहे ज्यांना सिंगल. गणपती बाप्पाचे तर हा फ्रंट कड आहे जसं राजाला असतो तसं पुढे हां हा फ्रंट कड आहे. ओके ही सगळ्यात मोठी साईज मंडळाची आहे. सगळ्यात मोठी साईज हा कड आहे. ओके उंदीर मामाची सेना सेनामध्ये तुम्ही बघू शकता आपल्याकडे एक दोन सेना आपल्याकडे. त्याच्यामध्ये पण गोल्ड सिल्वर ब्लॅक आवडते डिश मोदक. असे बनवून जर नीट नोटीस केलं त्याच्यावरती लालबागचा राजा आहे. या लालबाग सुपारी. राजा सुपारी आहे. छोटी ही आपल्याकडे 5 इंचाची. ओके 5 इंच 6 इंच असे 8 इंच 10 इंच म्हणजे असे हुबहू लालबाग राजा गदा पण आहे आपल्याकडे. दुसरे हे पण आहे राजा पॅटर्न आहे याच्यामध्ये बारकी साईज आहे. आणि याच्यानंतर आपण बघू शकता दंतमध्ये आपल्याकडे मिनिमम बघा एकदम करंगली एवढं आपल्याकडे जात. ओके सेम टू सेम आहे आपल्याकडे. जसं आपण हे वस्त्र बनवले मागच्या वर्षी ते रिमूव्ह होतं ना? येस हे रिमूव्हेबल आहे. ओके कोणीच बघतो आपण गणपती बाप्पाचे लोड. ओके लोड मध्ये बघू शकता आपल्याकडे लालबाग राजा सारखी सेम टू सेम हुबेहू आपण बनवलेली आहे. स्टार्टिंग आपली 1 फुटापासून अगदी हम्म. किती फुटापर्यंत आहे? सार्वजनिक म्हणजे 20 ओके. फूट पर्यंत 16 फूट 15 फूट म्हणजे कस्टम मंडळ वाव. त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये पण सायझेस असतात. हा नमस्कार मंडळी, तुम्हाला आवडणाऱ्या आणि तुमच्या खिशाला परवडणाऱ्या अशाच व्हिडिओ घेऊन असतो मी हजर. कारण की आपल्या चॅनलचं नाव आहे करंट एक्सप्लोरर आणि मी स्वतः तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत करतो. एरिया बघून सगळ्यांनाच कळलं असेल की मी कुठे आलो ते म्हणजे गणेश नगरी आपलं लालबाग परत आणि ही गल्ली तर सगळ्यांनाच माहिती आहे. तर आज आपण इथेच आलो आहे कारण की आज स्पेशल व्हिडिओ असणार आहे. आता मराठी लोकांचा येणारा सण तो म्हणजे गणेश चतुर्थी आणि हा सण सगळ्यांना धूमधडाक्यात साजरा करायला आवडतो. दरवर्षी आपला बाप्पा कसा वेगळा याच्यासाठी तुम्ही सगळे प्रयत्न करता. मग त्यासाठी भर म्हणून मी आज हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. आणि आता मी एक्झॅक्टली काय दाखवणार आहे तर आज आपण बघणार आहोत भवानी आर्टच्या दुकानाचं सगळं कलेक्शन. दरवर्षी यांच्याकडे बरंच वेगवेगळं कलेक्शन येत असतं. सो यावर्षी नवीन काय आलं तेच आपण या व्हिडिओत बघणार आहे. गणपती बाप्पासाठी स्पेशली लालबागच्या राजाचे मिनिएचर त्यांची ज्वेलरी त्यांना लागणारे लोड वस्त्र या सगळं कलेक्शन या शॉपमध्ये एकाच शॉपमध्ये बघायला मिळतं. तसं तर यांची 4 दुकानं आहेत पण आज आपण एकाच शॉपमध्ये सगळं काही कव्हर करतो आहे. बरंच युनिक कलेक्शन असेल. प्राईस रेंज खूप जास्त रिजनेबल आहे. तुम्ही नक्की एकदा विजिट करा किंवा ऑनलाईन सुद्धा शॉपिंग करू शकता. तर आता मी एक्झॅक्टली कुठे आहे तर मी आता बरोबर 47 नंबर पिलरच्या एकदम समोर उभा आहे. ही जी पाठी इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर एक हार्डली अर्धा मिनिट चालल्यानंतर तुम्हाला भवानी आर्ट दिसणार आहे. तर व्हिडिओ नक्की करता बघा जेणेकरून डिटेल कळेल, प्राईस रेंज कळेल आणि काय काय कलेक्शन आहे ते सुद्धा कळेल. कंटिन्यू स्क्रीनवरती नंबर आहे जे नवीन असतील ते तुम्ही विजिट करा किंवा कॉल करून सुद्धा शॉपला येऊ शकता. आणि गणपती बाप्पा यायला आता 55 ते 56 दिवस लागेल. सो लवकर या. गणपती बाप्पा येतात तयारी चालू केली असेल तर आता लवकरच भेट द्या आणि या शॉपमधून भरपूर सारी खरेदी करा. अजिबात व्हिडिओ स्किप करू नका आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की या. चला मंडळी फायनली आलो आहोत आपण भवानी आर्ट्समध्ये आणि आपल्यासोबत आहे दादा. तुमचं नाव? ओके तर आता विकास दादा आपल्याला हे सगळं जे कलेक्शन आहे ते एक्सप्लोर करून दाखवणार आहे. तर दादा हे शॉप ऑलरेडी फेमस आहे पण आपल्याकडे स्टार्टिंग रेंज कुठून होते? स्टार्टिंग आपल्याकडे 20 रुपयापासून सुरू आहे. ओके 20 रुपयाला काय मिळतं? 20 रुपये आपल्याकडे बाली लटकन ओके खूप काही जास्वंदी फुल आहे 50 रुपयापासून. ओके ही फुलं आहेत 50 रुपयापासून. ही बाळी बघायला मिळेल आपल्याला? ओके वेगवेगळे डिझाईन्स आहे. ओके सो बाळ्यांचे पॅटर्न आहेत 20 रुपयापासून स्टार्टिंग आहे.
ओके, तर ह्या स्टार्टिंगच्या वाळ्या आहेत ना? हा, हे आपले राजाबाई आहे. ओके. यावर्षीचं आपला हे नवीन पॅटर्न आहे. हे एडी स्टोन बॉल मध्ये आहे. ओके म्हणजे हे तुम्ही ही बाई दरवर्षी युज करू शकता. ओके, म्हणजे रियुजेबल आहे, खराब वगैरे होणार नाही. याच्यामध्ये पण सायझेस आहेत? याच्यामध्ये पण साईजेस आहे, लहान मोठी छोटी. ओके, मोठी म्हणजे वगैरे, रुद्राक्ष वगैरे. लालबागच्या राजाची आहे तशीच आहे. येस. ओके. देन बाळ्यांमध्ये पण यांच्याकडे बऱ्याच व्हरायटी आहेत. आणि आता त्याच्यानंतर जर आपण ज्वेलरीमध्ये गेलो तर आपल्याकडे ज्वेलरीमध्ये कशी असते, काय प्राइसिंग? तो ज्वेलरीमध्ये आपल्याकडे हारामध्ये सुरू आहे 300 रुपयापासून आहे. ओके. छोटे छोटे हार असतात, फॉर्मिला, विठ्ठल किंवा गणपती सुद्धा किंवा देवी सुद्धा. ओके. या सगळ्यांसाठी आपल्याकडे छोटे हार पासून सुरू आहे. हार बघू शकतो आपण? हारमध्ये बघू शकतो एवढा हा ओके. डबल लेअरचा हार आहे. त्याच्यामध्ये एवढा सिंगल लेअर पण भेटेल. हां. बाकी सगळे सिंगल लेअर आहे. ओके. दुसरे किंवा वर पण बघू शकतो सगळे हार लागले. ह्याची प्राइसिंग आहे ती साईज प्रमाणे चेंज होणार ना? येस येस. जशी प्राइसिंग, जसं पॅटर्न, जशी क्वालिटी आहे त्या हिशोबाने सगळे प्राइसिंग वेगवेगळे. ओके. मुंबईचा राजाचा हार आहे गणेश. येस, हां, सेम. आपल्याकडे टोटल 1 2 3 4 साईजेस आहेत. ह्याच्यामध्ये 4 साईजेस sizes आहेत, आहेत. म्हणजे सगळ्या गणपतीचे मिनिएचर्स ऑलमोस्ट मिळून जाणार आहे. आपल्याकडे 1 फीट टू 45 फीट सगळे गणपती देवी देवताचे दागिने भेटतात. ओके. 1 फुटापासून 44 फुटापर्यंत सगळ्या गणपतीचे साईजेस आहेत. आता इकडे जे आपले फुलं आहेत त्याच्यामध्ये काय प्राइसिंग असेल? 40 रुपयापासून. फुलामध्ये आपल्याकडे 50 रुपयापासून सुरू आहे. ओके, म्हणजे कमळ फुल, छोटी साईज ही आहे ना? सगळ्यात छोटी. ओके. त्याच्यामध्ये पण कलर्स आहेत आणि डिझाईन्स पण खूप आहेत. आणि हे कसलं फुल आहे? कमळ. कमळचं फुल आहे. जसं दगडूशेठच्या हातात कमळचं फुल लागतो. हां. ते कमळ फुल आहे. ओके, तशी फुलं आहेत. आता जर बघायला गेलं तर शस्त्रांमध्ये कशी काय असेल रेंज? शस्त्रामध्ये आपल्याकडे 50 रुपयापासून सुरू आहे. त्रिशूल, परशू 50 रुपयापासून सुरू आहे. ओके. चक्रामध्ये आपल्याकडे 150 रुपयापासून सुरू आहे. हे मोरचा पॅटर्न हवा असेल तर असं मोरचा मीनाकारीगरी पण केलाय. हे ते साईडचं. ओके. आणि दुसरं असं पाहिजे असेल तर ओरिजिनल मोर पण टाकला बॅक साईडला. ओके. हे ते तुम्ही दरवर्षी चेंजही करू शकता. ओके. आणि हे जे मोठे आहेत ते? तलवार, कुलाडी ते सगळे असे वेगवेगळे, म्हणजे 500 पासून आहे, 500, 500, 1000. ओके, अशी याची प्राइसिंग आहे. आणि आता इथे जेवढी शस्त्र दिसत आहेत त्याच्यात आपण कस्टमाइज पण करतो? हा, याच्यामध्ये आपल्याकडे मोठ्या साईज पण बनवून भेटतात. तुम्ही आता पेपर कटिंग म्हणून साईज आणून दिली ओके. किंवा साईजच सांगितली इंचामध्ये, आम्ही त्या हिशोबाने तुम्हाला बनवून देऊ. ओके. त्याची कॉस्टिंग थोडी वेगळी असते? Yes, ते वेगळे असतात, ते वजनावर असतात. ओके. म्हणजे कस्टमायझेशन करणं त्याची प्राइसिंग वेगळी आहे आणि आपल्याकडे जो रेडी प्रोडक्ट आहेत त्याची प्राइस वेगळी आहे. ओके. तर आता शस्त्र झाली, कमळं फुलं झाली. आता जे इथे ठेवलंय ह्याच्याबद्दल काय? तो हे मोठ्या सार्वजनिक मंडळाचे सोनपट्टी. ओके. तर याच्यामध्ये आपल्याकडे असं लहान साईज पासून पण आहे. हां. हे आता 10 फूटला जातं, हे पण 10 ते 12 फूटला जातं. ओके. सगळ्यात आमचा युनिक आणि जम्बो आयटम हा सोनपट्टा. हा मिनिमम 20 फूट 16 फूट अशा मूर्त्यांना जातो. ओके. त्याच्यामध्ये चिंतामणी पॅटर्न पण आहे. हां, चिंतामणीचा पॅटर्न पण आहे. वा, मस्त. त्याच्यामध्ये लहान साईज पण भेटेल, मला ओके. पाहिजे साईज. म्हणजे सेम पॅटर्न मध्ये लहान साईज? येस, सेम पॅटर्न मध्ये लहान साईज आणि ओके. डिझाईन पण थोडे वेगवेगळे आहेत. ओके. दुसरं एक कान आहे, नक्षीकाम केलेलं, चिंतामणी कान. हे साधारण किती फुटाच्या गणपतीचं आहे? त्याच्यामध्ये आपल्याकडे लहान साईज पासून आहे, म्हणजे 2 फूट 3 फूट असे साईजेस आहेत वेगवेगळे. ओके. आणि आता ही किती साईज आहे? हा एक 10 फूटच्या मूर्तीला आहे. ओके, 10 फूटच्या. ही पेअर मिळते ना? 2 पेअर्स आहे. ओके. तर हे कानाचं झालं, सोनपट्टी झाली. हे काय? हे मोर आहे, हे मुकुडा लावतात, जशी आपला हा तुरा असतो वन साईडला. ओके. ओके. तुरा ओके. लावतात. वा, मस्त. त्याच्यामध्ये पण साईजेस असतात? त्याच्यामध्ये पण 2 फुटापासून सुरू आहे. ओके, 2 फुटापासून सुरू. सार्वजनिक मंडळातील सुद्धा भेटेल. ओके. आणि हे मेटल काय असतं? हे कॉपर मटेरियल मध्ये आहे. ओके. हे खराब वगैरे होत नाही ना? याला रिप्लेटिंग करू शकतो. हे एकदा तुम्ही ओके. घेतलं ना, आफ्टर 4-5 इयर्स तुम्हाला काही बघायची गरज नाही. तर ओके. व्यवस्थित रॅप करून ठेवायचं आहे. आणि पॉलिश कधी करायचं असेल तर 12 महिन्यामध्ये कधी पण येऊन तुम्ही देऊ शकता. ओके. आणि ही जी छोटी वस्तू आहे ती काय? ही बाली आहे, नवीन मोरवाली बाली. पाली कानात घालायची? येस, गणपती बाप्पाच्या काय 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 म्हणतात, आम्हाला युनिक पाहिजे. आता मोठ्या गणपतीमध्ये हम्म. आम्ही डिझाईन वाईज किंवा त्यांचा स्केच असतो. आता महादेव होते, आम्ही रुद्राक्षमध्ये हा. क्रिएटिव्हिटी करतो. तसे लहान मूर्तींना पण आपण सुद्धा करतो. जशी मोरवाली बाली, कृष्ण अवतार होते तर मोरमध्ये आपण क्रिएट करतो. करू शकतो. ओके. वा, ह्याच्यामध्ये साईजेस असतात? त्याच्यामध्ये पण साईजेस आहेत. ओके. सो म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये साईज आणि डिझाईन आपल्याला हवी तशी मिळून जाईल. आणि आता स्पेशली लालबागच्या राजाच्या ज्या ज्वेलरी असतात त्याचं काय आपल्याला इथे बघायला मिळेल? मिळेल ना. बघा, जर छोट्या मूर्तीला आपण करून ठेवला तसं सेम टू सेम आपण मोठ्या मूर्तीलाही बनवतो. ओके. त्याच्यामध्ये आपल्याकडे हार आहे, हातला हार सुद्धा पण आहे. ओके. हां, छोटा हार पण आहे. सोनपट्टा आहे, त्याच्यामध्ये आपण हा कॅरेट स्टोन यूज केलेला आहे. ओके. त्याच्यात कडे आहे, बाजूबंद आहेत. चक्र आहे, पावलं आहे, असे आहे.
ओके तर आता बरंचसं कलेक्शन आपण बघितलं, पण आता जे इकडे तू असं डिस्प्लेला लावलंयस मुकुट, त्याच्यामध्ये काय आपल्याकडे प्राइसिंग आहे आणि कसं काय सगळं आहे? मुकुटमध्ये बघू शकतो हे डोम मुकुट आहे. डोम मुकुटमध्ये आपल्याकडे मिनिमम एवढी एकदम लहान साईज पासून आहे. ओके, म्हणजे अंगठ्याच्या साईजेस लहान size प्रमाणे. पासून आहे. त्याच्यामध्ये असं मोर पण दिलेलं आहे. हा. जसं हे लटकन लावलेलं आहे. ओके हे सुद्धा तुम्ही लावू शकतात किंवा मोत्यांचाही लावू शकता. ओके, म्हणजे जशी मोठ्यामध्ये डिटेलिंग आहे अगदी छोट्यामध्ये सुद्धा छोट्यामध्ये पण तीच same. डिटेलिंग तुम्हाला मिळणार आहे. ह्याच्यामध्ये किती सायझेस असतील तरी? याच्यामध्ये खूप साईज आता बघायला हे आता थांबत नाही. हे Okay. तुम्हाला पाहिजे एवढे 20 फूट 12 फूट जसं तुम्ही साईजेस आहे ना त्याच्यामध्ये बनत जाणार. ओके, म्हणजे आपण खाली एवढेच ऑप्शन बघतोय, याच्यामध्ये बऱ्याच साईजेस आहेत, पॅटर्न पण भरपूर आहेत आणि कस्टमायझेशन पण होतं. Yes, yes, yes. ओके, त्याच्यासाठी फक्त आपल्याला साईज आणायला हा, लागते. ह्याच्यामध्ये आता फक्त फ्रंट मुकुट पण आहे. म्हणजे बेसिकली कोणाला डोम मुकुट बसत नसेल हम्म. आपल्याकडे फ्रंट मुकुट पण आहे. म्हणजे एक साईडनी असं आपण प्रेस करून हे बसू शकतो. हे बांधायचं आहे ना? हे बांधा इकडे कड्या दिली आहे. आम्ही तुम्हाला धागा देऊ, ओके तुम्ही खेचून बांधू असं हे पुढे बघा असं बघू शकतो. ओके, सो हे फक्त फ्रंटचं आहे आणि हे फुल असं गोल आहे. हे फुल राऊंड आहे. ओके फुल राऊंड आहे. हे मेजरमेंटनी बनतं. ओके, हे मेजरमेंट. प्रॉपर एक साईज द्यायला लागेल आणि ती डाई द्यायला लागेल पीओपीची. किंवा हे पण आहे फ्रंट मध्ये. हां, ह्याची डिझाईन वेगळी आहे ना? हा ह्याच्यामध्ये रिमूव्हेबल आहे. ओके, वा हे मस्त. निघू शकतो. म्हणजे हे लावा नाही लावा तर करू शकतो. ओके हे पाहिजे दांडा पण दिला. तुम्ही याच्यात मोर पंख किंवा फेदर हे सुद्धा तुम्ही अटॅच करू शकता. ओके, म्हणजे जसं हवं तसं आपण त्याला हँडल करू शकतो. Yes. ओके, आणि आता इकडे थोडंसं वेगळं काहीतरी दिसतंय So, ह्याच्याबद्दल. आता एखाद्याची आता खूप कस्टमरची रिक्वायरमेंट होती. हां, तसं तुम्ही दरवर्षी आम्ही नक्षी काममध्ये देतो. ओके. आम्ही यावेळी हँडवर्क मध्ये पण आणणार. विठ्ठल रुक्माईसाठी ना? विठ्ठल रुक्माईसाठी. ओके, हँडवर्क मध्ये. हे याच्यामध्ये पूर्ण पण same हँडवर्क लटकन मध्ये आहे. आणि डायमंड वर्क मध्ये दिलेलं आहे. ओके, हे पण आपण साईज वरती हा, कस्टमाइज करतो. याच्यामध्ये मोठा साईज पण भेटेल. याच्यापेक्षा मोठी हवेल भेटेल. ओके जशी तुम्ही जे साईज देणार मी तुम्हाला बनवून देणार. ओके, आणि इथे आपण फॉर एक्झाम्पलला सगळ्यात लहान मूर्ती दाखवलं. 4 इंचाची मूर्ती आहे. त्याच्यावरती पण मुकुट आहे आपल्याकडे अवेलेबल. आणि ज्वेलरी पण आहे. ज्वेलरी पण आहे. Yes. ओके, तर विकास दादा आता काय बघतोय आपण? तो आता तुम्हाला आपले गणपतीचे शरण हा. मध्ये आपल्याकडे बघू शकता एकदम राजाकडे 2 फूट साईज पासून आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके त्याच्याविषयी पण लहान आपल्याकडे अवेलेबल भेटणार तुम्हाला 1 फुटापर्यंत. त्याच्यामध्ये जो साईजेस आहे वेगवेगळे आणि आशीर्वाद हात सुद्धा पण आहे. ओके, आशीर्वादाचे हात पण आहेत आणि चरण पण आहेत. ह्याच्यामध्ये पण कस्टमायझेशन होतं. येस, त्याच्यामध्ये पण कस्टम आहे. तुम्हाला सिंगल पाय हवं असेल तर सिंगल पाय सुद्धा भेटेल. ओके डबल पाय हवं आहे तर डबल पाय सुद्धा भेटेल. ओके, स्पेशली मंडळवाल्यांसाठी हे बेस्ट आहे. ज्यांना सिंगल पाय लागतो, आज पाय जो उजवा पाय तो आहे, आणि ज्यांना पेअर हवे ते आहे. घरगुती बाप्पांसाठी सुद्धा अवेलेबल आहे. आणि हे काय? हे कडे आहे गणपती बाप्पाचे. तर हा फ्रंट कडा आहे, जसं राजाला असतो तसं पुढे हां, हा फ्रंट कडा आहे. त्याच्यामध्ये पण आपल्याकडे याचं लहान साईज अवेलेबल आहे. ओके, त्याची त्याच डिझाईनमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये. एवढ्या छोट्या साईज. ही सगळ्यात छोटी आहे. हा, याच्यापेक्षा पण छोटी आहे ओके. आपल्याकडे मेकिंगमध्ये. एकदम छोटी साईज आहे. ही चिंतामणीकडे आहे. आणि ही जी प्रोसेस असते हा रॉ मटेरियल आहे. त्याच्यावर गोल्ड पेचेड होतं. ओके, हा मोठा ही सगळ्यात मंडळाचा- मोठी साईज मंडळाची आहे. सगळ्यात मोठी साईज हा कडा आहे. ओके, हा आता दाखवूया. तरी हा साधारण किती फुटाच्या गणपतीचा आहे? हा 16 फुटाच्या मूर्तीचा. ओके, हा उजव्या पुढच्या हाताचा आहे ना? हा पुढच्या हातात. ओके, ह्याच्यावरती आता प्लेटिंग वगैरे होणार आहे. सो हे प्रोसेसिंगमध्ये. आणि हे कसे? हे राऊंड कडे हे स्क्रूवाले आहे. ओके, हे स्क्रू आहे. हे पण अराउंड एक 3 फूट 4 फूटच्या मूर्तीला भेटते. ओके, आणि ह्यांची कशी आहे? हे पण स्प्रिंगवाले आहेत की? हा, हे पण स्प्रिंगवाला आहे. जे स्प्रिंगवाले पण आहे. दुसऱ्याशी ही फिटिंग पण आहे. ओके, इथे space सो हे कड्यांमध्ये ऑप्शन्स आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त पण अजून आहेत. खूप डिझाईन बघू शकतो तुम्ही. पाहिजे एवढे डिझाईन. ओके, सो तिकडे ऑप्शन्स सगळे आहेत. काय बघतो आपण? सो आता आपण बघतोय उंदीर मामाची सेना. सेनामध्ये Okay. बघू शकता आपल्याकडे एकदम मिनी साईज मध्ये अवेलेबल आहे. म्हणजे मोठ्या सार्वजनिक साठी पण अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये आपण यावर्षी 2 टोन केलंय. म्हणजे बॅक साईडनी गोल्ड, पाच गोल्ड आणि बाकी उंदीर सिल्वर. Silver. बघू शकता बघा. ओके, म्हणजे हा ड्युअल शेड मध्ये. हा गोल्ड आहे, हा गोल्ड आहे आणि बाकी सिल्वर आहे आणि हा गोल्ड मध्ये पूर्ण. ओके, आणि जेव्हा ब्लॅक पण आहे. सो ब्लॅक, गोल्डन, सिल्वर आणि ड्युअल शेड मध्ये पण आहेत. Yes. सायझेस वेगवेगळे आहेत आणि थोडेफार पॅटर्न पण डिफरंटच आहेत. म्हणजे नमस्कार उंदीर मामा पण आहे. ओके, त्याच्यामध्ये हे छोटी साईज आहे, त्याच्यामध्ये मोठी पण साईज भेटेल. ओके, हे स्टँडिंग पोझिशन आहेत आणि हे सिटिंग हा, पोझिशन. सिटिंग पोझिशन. त्याच्यामध्ये पण अशी बॅक साईडने पुन्हा कारागिरी केली. अशी चादर आहे गणपती बाप्पाची. गणपती बाप्पाची चादर. येस. बाकी असे हत्ती बघू शकतो आपल्याकडे. हत्तींची पण सेन आहे आपल्याकडे. ओके. त्याच्यामध्ये पण गोल्ड, सिल्वर, ब्लॅक हे सगळे भेटेल. जसं उंदीर मध्ये व्हरायटी आहे
असे हातीमध्ये पण सुद्धा आपल्याकडे असे वेगवेगळे कलर आणि आहेत. साईजेस मध्ये व्हरायटी. ओके. नंतर आणि आपण आता येतो हे- मोदक, जो बाप्पांचा आवडता आवडते डिश डिश. मोदक. याच्यामध्ये तर भरपूर व्हरायटी आहेत. ह्याच्यामध्ये खूप आहे. हा जो आहे तो मोठा आहे. हा ह्याच्यापेक्षा पण मोठे आहे आपल्याकडे. ओके, याच्यापेक्षा सुद्धा मोठा आहे आणि Yes. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न्स मिळतील. आणि इथे पूर्ण अशी दहीहंडीच आहे आणि मोदकाची. 11 मोदकचं डोंगर आहे, ओके. 5 मोदकचं डोंगर आहे. आणि इथे वेगवेगळे हे आपण हातामध्ये पण देऊ शकतो किंवा पुढे ठेवू पण शकतो. Yes. आणि हे काय? हे पान सुपारी, हे केवढा पान. ओके. पान सुपारी म्हणजे बेसिकली रिटर्न गिफ्ट साठी मोस्टली हे सगळं देतात. हा, दुर्वा आहे, अशी बाना जर केळी आहे. नीट नोटीस केलं त्याच्यावरती लालबागचा राजा आहे. हो. या लालबागराजा सुपारी आहे आणि एक अष्टविनायक सुपारी आहे. ओके, लालबागचा राजा आणि अष्टविनायक सुपार हे रिटर्न गिफ्ट म्हणून पण देऊ रिटर्न शकतो. गिफ्ट किंवा तुम्ही आपल्या बाप्पाच्या पुढे असं डेकोरेट करू शकता. ओके. तुमचं हे पण आहे, 5 फळं आहे, ओके, अशी पूजेची थाळ आहे. नैवेद्याचं ताट बोलू शकतो आणि पूजेची थाळी आहे. सगळं आहे त्याच्यामध्ये. ओके. दुसरं आणि आपल्याकडे गदा. गदा आहे. गद्यामध्ये बघू शकतो आपल्याकडे सगळ्यात छोटी साईज काय असेल? सगळ्यात छोटी ही आपल्याकडे 5 इंचाची, ओके. 5 इंच, 6 इंच, अशी 8 इंच, 10 इंच, म्हणजे असे हुबहू लालबागराजा गदा पण आपल्याकडे. ओके, म्हणजे सेम मिनिएचर आहे. सेम मिनिएचर. हे आपण पुढच्या वर्षीच बनवली, या वर्षी आपण लॉन्च केलं. ओके. त्याच्यामध्ये असं कुबेर कलश पण आहे, बघू शकतो. येस, त्याच्यावरती पूर्ण डिटेलिंग केले ना. येस. आणि ओरिजिनल पैशाचा छाप असतो. 5 Okay. रुपये तुम्ही बघू शकता, 1 रुपया. प्रॉपर कुबेर कलश म्हणतात तो. दुसरं हे पण आहे, हे सगळं रिमूव्हेबल. ओके, हे Foldable. सगळं रिमूव्हेबल आहे. काय हे- बघा, असं ठेवू शकतात, किंवा तुमची गणपतीची मूर्ती असेल ती सुद्धा तुम्ही मध्ये ठेवू शकतात. असं हे सगळे फोल्डिंग. याच्यामध्ये पण साईजेस असणार. ह्याच्यामध्ये एकच स्टँडर्ड साईज हीच आहे. ओके, याच्यामध्ये स्टँडर्ड साईज आणि ह्याच्यामध्ये गधेमध्ये सगळ्यात मोठी साईज सगळ्यात मोठी बघा ही आपल्याकडे, ही मोठी आहे. ह्याच्यापेक्षा पण मोठी आहे. म्हणजे तुम्ही 5 फूट म्हणा, 6 फूट म्हणा, 4 फूट म्हणा, असे वेगवेगळे तसं साईजेस पाहिजे भेटेल. ओके, म्हणजे ती कस्टमाइज करून घ्यावी लागेल. येस येस. ओके. तर आता काय बघतोय? तो आता आपण बघतोय गणपती बाप्पाचा कमरपट्टा. कमरपट्ट्यामध्ये Yes. आपण यावर्षी नवीन डिझाईन बनवली आहे. ही नवीन डिझाइन आहे यावर्षी. Yes, यावर्षी नवीन डिझाईन. दुसरे हे पण आहे, राजा पॅटर्न आहे याच्यामध्ये, बारकी साईज आहे आणि याच्यामध्ये पण वेगवेगळे साईज आहे. ओके, म्हणजे याच्यामध्ये पण साईज आणि पॅटर्न बरेच आहेत आणि ही यावर्षीची नवीन design. पॅटर्न आहे. हे देवीला पण यूज होते, गौरी सुद्धा किंवा गणपती सुद्धा. ओके, आणि याच्यामध्ये पण साईजेस आपण कस्टमाइज करतो. Yes, त्याच्यामध्ये पण मोठा पाहिजे तुम्हाला मोठा आणि सुद्धा. जर कोणी पॅटर्न दिला हा. तर त्याप्रमाणे बनवून मिळेल. Yes, जसं तुम्ही फोटो दिला किंवा स्केच करून दिला त्या हिशोबाने आपण सिमिलर त्याच्यामध्ये बनवून देतो, Okay. साईजेसच्या हिशोबाने. ओके. नंतर आपण बघू शकता दंतमध्ये आपल्याकडे मिनिमम बघा एकदम करंगली एवढा आपल्याकडे दात आहे. ओके, ही सगळ्यात छोटी साईज. सगळ्यात छोटी साईज. एक हे पण पेअर मिळतात ना. हे पण पेअर. ओके. याच्यामध्ये वेगवेगळ्याचे साईज. हे नक्षीकाम मध्ये, दुसरं हे हँडवर्क मध्ये, हे सार्वजनिक मंडळाला. हे 10 फुटाचा आहे. दुसरं असं एक आहे 12 फुटाला, 15 फुटाला. सगळ्यात मोठा जम्बो 16 ते 20 फूटच्या गणपतीसाठी. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण पण दात. वेगवेगळे पॅटर्न आहेत. आणि अर्धा दात. ही पेअर आहे. ही पेअर आहे. ओके. असे हे याच्यासाठी तुम्हाला दात द्यायला लागतो. म्हणजे सार्वजनिक मंडळाला बनवायचं असेल तर पीओपीचा दात आणून द्यायला लागतो. मग दाताच्या वर आम्ही त्या साईड वर बनवून तुम्हाला देणार. ओके, म्हणजे साईज आपल्याला आणून द्यावी लागेल मग ते होणार. Right. आणि आता मागे आपल्याला दगडू शेड दिसतंय, तर त्याच्यामध्ये काय काय सगळं डिटेलिंग आहे? तो याच्यामध्ये जसा ओरिजिनल दगडूशेठ हुबहू आपण बघतो पुण्यामध्ये, हा. तसं सेम टू सेम आहे आपल्याकडे. जसं आपण हे वस्त्र बनवले मागच्या वर्षी. ते रिमूव्ह होतं ना. Yes, हे रिमूव्हेबल आहे. हे ओके. वस्त्र आहे. तर आपण हे मागच्या वर्षी लॉन्च केलं होतं. आणि याच्यामध्ये आपण यावेळी खूप सारे डिझाईन्स काढले. कमीत कमी 7 डिझाईन्स आपण वेगवेगळे साईजच्या अनुसार आणि क्वालिटीच्या अनुसार काढले. ओके. त्याच्यामुळे हारामध्ये पण हे हार आहे, माळ आहे, रुद्राक्षाची, मोदक आहे, तसं त्रिशूल बघू शकतात, कान आहे, हे सोनपट्टे 2-2 सोनपट्टे आपल्याकडे. 99% सेम आहे ना. येस येस, 99% हुबहू सेम आहे. ओके, म्हणजे दगडूशेठचा पण पूर्ण आपल्याकडे अलंकार आहेत. याच्यामध्ये पण जर साईजेस वर कोणाला करून घ्यायचं असेल भेटेल आपल्याकडे. याच्यामध्ये आपण 1 फूट आपण बनवले. हा. 1 फूट, 15 इंच, 18 इंच, 2 फूट, 3 फूट, 4 फूट, तसं तुम्ही साईज देणार मला, मी तुम्हाला बनवून देईन. ओके, आणि साईज प्रमाणे त्याची कॉस्टिंग चेंज होणार. येस येस. ग्रीन, रेड आणि व्हाईट. ओके, म्हणजे डिटेलिंग मध्ये कॉम्प्रोमाइज Proper. अजिबात नाहीये. येस. पूर्ण सगळं डिटेल केलंय, मुकुटापासून अगदी पूर्ण वस्त्रापर्यंत पूर्ण ते मेटल मध्येच गोल्ड प्लेटेड मध्ये केलंय. ओके. सो बघतो आपण गणपती बाप्पाचे लोड. ओके. लोड मध्ये बघू शकता आपल्याकडे लालबागराजा सारखी सेम टू सेम हुबेहू आपण बनवलेली आहे यावर्षी. त्याच्यामध्ये वेगवेगळे साईजेस पण आहे, वेगवेगळे कलर पण आहे.
हे आपल्याकडे 1 फूट ते आपल्याकडे सार्वजनिक मंडळापासून ते अवेलेबल आहे आपल्याकडे. आणि तुम्ही जे कलर बोलणार ते कलर मध्ये सुद्धा आपल्याकडे लहान साईज मध्ये अवेलेबल आहे आणि मोठ्या साईज मध्ये तुम्हाला बनवून भेटेल. ओके, म्हणजे कस्टमाइज पण आपण हे करून देणार, जी साईज आपण सांगू तशा प्रमाणे मिळणार. प्राइस साईज प्रमाणे चेंज होणार आहे आणि पेअर मिळणार ना. यस, जोडी. ओके, ची जोडी मिळणार आहे. त्याच्यानंतर हे इकडे काय दिसतंय? हे आहे गणपती बाप्पाचे उपकरण मध्ये. शेला. हा, शेला. त्याच्यामध्ये खूप सारे व्हरायटी आहेत, खूप सारे वेगवेगळे डिझाईन सुद्धा आहे. इकडे बघू शकता, इकडे लावलेलं आहे. हा, इकडे पूर्ण डिस्प्लेला लावलेले आहेत शेले. याच्यामध्ये बरेच. ह्याची साईज काय असते? त्याच्यामध्ये आपल्याकडे 1 फुटापासून ते सार्वजनिक मंडळापासून ओके, म्हणजे आपण सगळ्यांमध्ये देतो, म्हणजे लहान मूर्तीपासून ते मोठ्या मूर्तीमध्ये. ओके. आणि त्याच्यासोबत आपल्याला मोत्यांचे ज्वेलरी पण बघायला मिळणार आहे, नेकलेसेस वगैरे. हार भेटेल. त्याच्यामध्ये पण तुम्हाला 10 फुटाचा हार, 8 फुटाचा हार असं पाहिजे असेल मोठ्या मूर्तीसाठी ते सुद्धा भेटेल तुम्हाला. ओके, हे मोत्यांमध्ये केलंय. आणि त्याच्यानंतर आपण हे मुकुटाला हे जे लावतो लटकन, ते पण आहे. त्याच्यामध्ये पण छोट्या छोट्या सायझेस आहेत, भरपूर असं सायझेस. आणि मोठ्या आपण तिकडे त्या दिसत आहेत. मोठ्या, अजून मोठ्या पण आपल्याकडे. ओके, म्हणजे याच्यापेक्षा ही सगळ्यात मोठी. यस. ओके, ही सगळ्यात मोठी. साधारण ही किती फुटाच्या गणपतीची आहे? ही जाते 16 फूटला, 15 ते 16 फूटच्या मूर्ती जाते. 16-15. त्याच्यापेक्षा पण मोठा आपण देतो पण. ओके, पॅटर्न पण वेगळा मिळेल. पॅटर्न जसं जसं समजा महादेवचा पॅटर्न आहे या वर्षी, तर महादेवला आपण रुद्राक्ष ऍड करतो किंवा डमरू ऍड करतो असं. ओके, म्हणजे आपण Customize मूर्तीप्रमाणे देतो. कस्टमाइज करतो. Yes. ओके, असंच हे यांचं इकडे ज्वेलरीचं पूर्ण शॉप आहे. सेम ॲज इट इज यांचं हे भवानी कलेक्शन. इकडे पण अगदी समोरासमोर दुसरं दुकान आहे. तिथे आपल्याला काय काय मिळतं? इकडे आपल्याकडे लेसेस भेटेल मूर्तीसाठी, डेकोरेशन आयटम, डायमंड भेटेल, असे लटकन भेटतील आणि वेगवेगळे मोठ्या मोठ्या मूर्तीच्या जे मुकुडावं लागतात, हा. मोठे म्हणजे 4 इंचाला डायमंड, 6 इंचाला डायमंड, तर ते Patch. पॅच किंवा ते काचीचे डायमंड असतात ना मोठ्या हा. मूर्तींचे, ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल. ओके, सो असे 4 टोटल आपल्याकडे दुकान आहेत. सोनपट्टी. तर सोनपट्टीमध्ये आपल्याकडे बघू शकता एकदम 1 फुटापर्यंत साईज अवेलेबल असतात. त्याच्यामध्ये आता राजा पॅटर्न आहे, चिंतामणी पॅटर्न आहे, फोर्ट पॅटर्न आहे, असे गोड गणपती पॅटर्न आहे, असे वेगवेगळे साईजेस, मोरवाला पण आहे. ओके, खूप सारे डिझाईन्स आहे. म्हणजे स्टार्टिंग आपली 1 फुटापासून अगदी किती फुटापर्यंत आहे? सार्वजनिक म्हणजे 20 ओके. फूट पर्यंत, 16 फूट, 15 फूट. म्हणजे कस्टमायझेशन होतं. येस. आणि हा मोरपंखवाला आहे आणि याला ओरिजिनल मोरपंख लावलाय. सो जर कृष्ण रूपी असेल तर हे एकदम बेस्ट आहे. येस. हे युनिक आहे. हा हा राजा फोर्टचा pattern. राजा ना. हा चिंतामणी पॅटर्न आहे. ओके, चिंतामणी, फोर्टचा राजा, राजा, राजा. गोड गणपती, असे वेगवेगळे पॅटर्न मध्ये आहेत. दगडूशेठचं साधारण पण आहे. याच्यामध्ये स्टार्टिंग कशी असते? साधारण याच्यामध्ये आपल्याकडे 500 रुपये पासून आहे. 500 पण 500 याच्यापेक्षा कमी वाले पण आहे, 300 पासून आहे. ओके. आणि जसं तुम्ही साईज घेणार 1000, 1200, जसं पॅटर्न जसं जे साईज असेल त्यानुसार रेट आहे. ओके, Quality आणि बद्दल दगडूशेठचा पण आपल्याला दिसणार आहे. आणि हा कोणाचा आहे? हा राजाचा. ओके, हा हा राजा. हँडवर्क मध्ये क्रिएट केलेला आहे, एकदम हुबेहूब. हे फोल्डेबल आहे. म्हणजे ओके, सोंड अशी वर असेल तर आपण आता चोवीस होणार. मुव्हेबल आहे पूर्ण. मुव्हेबल. ओके, सो हे सगळे हे वॉशेबल नसतं ना? हे बेसिकली गुलाल पाणी काय लागलं तर गुलाल आपण ब्रशनी किंवा हाय ड्राय असतं त्याच्याने आपण ते क्लीन करू शकतो. मग सुक्या कपड्याने क्लीन करायचं आणि असं व्यवस्थित एक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून पॅक. ठेवायचं एका बॉक्समध्ये. दुसरं हे पण आहे कर्णफूल, हे सार्वजनिक मंडळ. त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये पण सायझेस असतात. हा 2 फूट पासून आहे, 2 फूट, 2.5, 3 असे. ओके, सो हे डबल लेअर मध्ये आहे. ओके, ह्याच्यामध्ये पण पॅटर्न्स वेगवेगळे असतात. त्याच्यामध्ये खूप सारे नवीन नवीन पॅटर्न्स आहे, तुम्हाला बघायला भेटेल. आपल्या शॉपला व्हिजिट केला ना तर खूप सारे डिझाईन्स आहे, खूप सारे गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल. तर दादा, आता ही जी लालबागच्या राजाची मूर्ती आहे ती जर आपल्याला हवी असेल तर ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे? येस, तर आपण यावर्षी मूर्ती पण देतो. लालबाग राजा म्हणजे काय, कोणाला मूर्ती फक्त हवी असेल हा. तर मूर्ती सुद्धा भेटेल किंवा पूर्ण असा जो सेट आहे हुबहू तो सुद्धा भेटेल. ओके, म्हणजे विथ ज्वेलरी विथ मूर्ती. ओके, ह्याच्यामध्ये म्हणजे कोणाला मूर्ती फक्त हवी तरी मिळेल किंवा ज्वेलरी सोबत हवी तरी मिळेल. येस. आणि याच्यामध्ये सायझेस काय असते? त्याच्यामध्ये आपल्याकडे 1.5 फूट आणि 2 फूट आहे. ओके. आणि आपल्याकडे अजून एक दगडूशेठ पण आपल्याकडे भेटेल. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला 15 इंच, 18 इंच, 2 फूट हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल. पॅटर्न हाच. हा, पीओपी मिळतात. ओके, आणि अशा 2 मूर्त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. सायझेस त्याच्यामध्ये 2-3 आहेत. प्लस ज्वेलरी हवी असेल तर ज्वेलरी, विदाऊट ज्वेलरी पण मिळेल. ड्रेपिंग वगैरे करून मिळेल. ड्रेपिंग जे तुम्ही जे कलर सांगणार त्या हिशोबाने ड्रेपिंग करून तुम्हाला भेटेल. ओके. आणि आपल्याकडे रिद्धी सिद्धी पण अवेलेबल आहे. ओके, आपल्याकडे सिद्धी सुद्धा अवेलेबल आहेत. जर आपल्याकडे शॉपला यायला झालं तर आपला टायमिंग
तो आपला शॉपचा टायमिंग सकाळी 10 ते संध्याकाळी 10. आणि क्लोज कधी असतं? क्लोज आपला सध्या आता कधी मंडेला असतं, पण Okay. आता आपला ऑल टाइम चालू आहे. ओके, म्हणजे आता गणपती बाप्पा जवळ येतात तर पूर्ण आठवडा चालू Yes. असतं शॉप. ओके, थँक्यू. थँक्यू. तर मंडळी, भवानी आर्ट्स लालबाग या दुकानाला फायनली भेट देऊन झालेली आहे आणि कलेक्शन तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं. फक्त ना मी 2% दाखवलंय. 98% जेव्हा इथे याल ना तेव्हा असं वाटेल हे घेऊ की हे घेऊ, हे घेऊ की हे घेऊ. मग तुम्हाला सुद्धा या वर्षी तुमच्या घरचा बाप्पा काहीतरी वेगळा आणि असा युनिक हवा असेल ना तर ह्या शॉपला तुम्हाला भेट द्यावीच लागेल, कारण की इकडे कलेक्शन अगदी A to Z सगळं आहे. आणि या वर्षी तर तुम्हाला लालबागचा राजाची मूर्ती सुद्धा इकडे मिळणार आहे. अगदी 2 फूट 1.5 फूट असे अवेलेबल आहे. दगडूशेठची पण मूर्ती तुम्हाला मिळणार आहे. आणि हे जे कलेक्शन बघताना ते एवढंच नाही तर तुम्ही कस्टमाइज सुद्धा करू शकता. तुमच्या डिझाईन प्रमाणे तुम्हाला हवं असेल तसं सुद्धा तुम्हाला करून मिळणार आहे. फक्त त्याची प्राइसिंग थोडी वेगळी राहील. बाकी दादाने सगळं आपल्याला सांगितलेलंच आहे. शॉपला कसं यायचं हे तर विचारूच नका, कारण की हे लोकेशन सगळ्यांनाच माहिती आहे. तरी सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये किंवा स्क्रीनवरती ऍड्रेस, लोकेशन, कॉन्टॅक्ट सगळं दिलंय. कधी येऊ शकता. तसं तर शॉप मंडेचं बंद असतं, पण आता गणपती बाप्पा जवळ येणार आहेत तर शॉप तुमच्यासाठी आपण ओपन ठेवणार आहे. हा तुमच्यासाठी एकदम बेनिफिट असणार आहे. आणि अजून मी तुम्हाला सांगायचं राहिलं होतं आणि मी ते शॉपचं डिस्प्ले फक्त दाखवले. तर यांचे टोटल 4 शॉप आहेत इथे. पाठी 2 आहेत आणि इकडे 1 आहे. आणि हे एवढं सगळं मोठं कलेक्शन आपण बघितलं ते एक शॉप आहे. सो इथे असणार आहे स्वतः दादा, तर ते सुद्धा तुम्हाला आल्यानंतर एकदम बेस्ट असं हँडल करणार आहेत. सो नक्की व्हिजिट करा. कंटिन्यू स्क्रीनवरती नंबर आहे, कधीही कॉल करा आणि कधी यांना त्रास द्या, हे कधीही तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. सो भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला अजिबात विसरू नका. बाय गायज.